महायुती सरकारकडून राज्यात विकासात्मक कामावर विशेष भर दिला जातोय। गेल्या 10 वर्षात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राज्याचा सर्वांगीण विकास साधला गेला आहे। कन्ना चौक येथील महात्मा बसवेश्वर पुतळा सुशोभीकरण व परिसर सुशोभीकरणासाठी शिवसेने जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी व आमदार विजयकुमार देशमुख यांनी शासन स्तरावर सुशोभीकरणासाठी निधी खेचून आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आणि त्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः दखल घेऊन 40 लाख रुपये निधी मंजूर केला। तसेच आमदार विजयकुमार देशमुख व सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त निधीतून 25 लाख रुपये निधी खर्चून सुशोभीकरण विकास कामांना शनिवारपासून प्रारंभ करण्यात आला। सुशोभीकरणाचे उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे व आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते पार पडले। या प्रसंगी मनीष काळजे व आमदार विजयकुमार देशमुख यांचा बसवेश्वर प्रेमींनी पुष्पगुच्छ व शाल देऊन विशेष सत्कार केला। या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे, आमदार विजयकुमार देशमुख, माजी नगरसेवक शिवांत पाटील, अमर पुदाले, नागेश भोगडे, प्रसाद झुंजे यांच्यासह बसवप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। बसवेश्वर महाराज पुतळा सुशोभीकरण आज उद्घाटन सोहळा पार पडला। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून विशेष निधीतून 40 लाख रुपये या सुशोभीकरणासाठी देण्यात आले आणि महानगरपालिका आणि आपले लोकप्रिय आमदार विजयकुमारजी देशमुख मालक यांच्याकडून जो आराखडा तयार करण्यात आला त्यामध्ये उर्वरित जो निधी 25 लाखाचा आहे तो निधी मंजूर करण्यात आला। असं 65 लाख रुपयाचा निधीतून हे अतिशय भव्य दिव्य असं या ठिकाणी सुशोभीकरण हे आता सुरू होत आहे। खरं तर महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा सुशोभीकरणाचा विषय अनेक दिवसापासून हे सातत्याने पाठपुरावा सर्व समाज बांधव बसवप्रेमी करत होते आणि त्याचा आज मुहूर्तमेढ लागलेला आहे। आज जी आपण या ठिकाणी सुशोभीकरणासाठी जी डिझाईन बनवण्यात आलेली आहे ही अतिशय म्हणजे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर कर्नाटकामध्ये देखील अशा मोठ्या प्रमाणामध्ये एवढ्या भव्य दिव्य असा पुतळ्याचं सुशोभीकरण किंवा पुतळ्याचा परिसर हा नसणार आहे एवढा चांगलं बनवण्यात आलेला आहे। खरं तर या ठिकाणी मी सर्व बसवप्रेमींना सांगू इच्छितो की विजयकुमारजी देशमुख मालक यांनी सांगितलं की आपल्याला हे काम करायचं आहे, यासाठी विशेष निधीतून आपण निधी दिला आणि मालकांनी देखील 25 लाख निधी दिला, परंतु 1 कोटी रुपये लागू दे किंवा कितीही अजून निधी लागला तरी तिथं आम्ही कुठेही कमी पडणार नाही। सुशोभीकरण हे अतिशय भव्य दिव्य करण्याचा आमचा मानस राहील। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।